स्कॉलरशिप इयत्ता 7वीमधील मराठीतील समानार्थी शब्द यावर आधारित हा सराव संच विद्यार्थ्यांनो. तर पहा पहिला प्रश्न, डावीकडील समानार्थी शब्दाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगा. म्हणजे पहा याचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा पर्यायातून विस्तव. विस्तवला काय म्हणतात? विस्तव हे आग म्हणजेच अग्नीत समानार्थी शब्द आहे. पर्याय पहा, विपिन, पावक, पयोधर, वाजी. तर पहा अग्नीला विस्तव म्हणतात, पावक म्हणतात, वनी म्हणतात, म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. विपिनचा अर्थ जंगल असा होतो. पयोधर म्हणजे समुद्र, वाजी हय, वारू, वाजी हे घोडे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर प्रघात समान शब्द पहा कोणता असणार आहे? आघात, पथ, आवाहन का रिवाज? तर रिवाज योग्य असणार आहे. देवालय, राऊळ, वाडा, प्रासाद का भवन? तर देवालय समान शब्द आहे राऊळ. प्रासादचा अर्थ राजवाडा होतो. नेता, नाकेश, जनक, नायक का अभिनेता? तर नायक योग्य असणार आहे. पृथ्वी, दारा, क्षमा, प्रीती का संपदा? तर पृथ्वीला मही, क्षमा, रसा, भूभूमी, धरती, धरा असं म्हणलं जातं, म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. दारा हे पत्नी समान शब्द आहे. प्रीती, संपदा, संपत्ती हे संपत्तीचा समान शब्द आहे. वानगी, फिकीर, वल्लरी, कानन, उदाहरण? तर वानगी समान शब्द येतं उदाहरण. आणि कानन म्हणजे जंगल येतं. वल्लरी वेलला म्हणतात. फिकीर चिंता. बंधू, सहोदर, सदाशिव, भरता, दास. तर बंधूचा समान शब्द सहोदर येणार आहे, कारण भरताचा अर्थ पती असा होतो विद्यार्थ्यांनो. त्यानंतर संताप, हर्ष, तम, त्वेष का समाधान? तर संताप म्हणजेच राग, म्हणजे त्वेष समान शब्द आहे. तमचा अर्थ अंधार होतो, हर्ष आनंद. त्यानंतर वस्त्र, अंबर, अंबुद, वासव, संगर. तर पहा वस्त्र म्हणजे कपडा, पट, अंबर असं म्हणलं जातं. 1 नंबरचा पर्याय इथे योग्य असणार आहे. त्यानंतर कनक, वसन, भूप, कृषक का हेम? तर कनक म्हणजे सोने, सोने, सुवर्ण, कांचन, हेम हे त्याचे समान शब्द आहे, म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा 3 समान शब्द आहेत, 1 भिन्न आहे, म्हणजे 1 नसणार आपल्याला शोधायचं आहे. तर पहा कमळाचं इथं करून दाखवलं आपल्याला. 3 नंबरचा पर्याय प्रमोद, कारण कमळा समान शब्द पंकज, नीरज, सरोज, राजीव, नलिनी येतात, प्रमोद येत नाही. प्रमोदचा अर्थ आनंद असा होतो. त्यानंतर पहा महिला, रश्मी, ललना, अंगना, कामिनी. पहा महिलाचे समान शब्द ललना येतं, अंगना येतं, कामिनी येतं, परंतु रश्मी येत नाही. त्यानंतर पर्वत, अचल, शैल, गिरी, अंबू. अंबूचा समान शब्द येत नाही, अंबूचा अर्थ पाणी असा होतो. नग, अचल, गिरी, शैल, अद्री हे समान शब्द आहेत. तलाव, तटाक, उदधी, कासार, सारस. तर पहा उदधी, कारण याचा अर्थ समुद्र असा होतो. भुंगा, भ्रमर, मिलिंद, उरग, अली. तर पहा उरग, कारण बाकीचे तिन्ही ते समान शब्द आहेत. वीज, सौदामिनी, वनिता, बिजली, चपला. वनिता, वनिताचा अर्थ स्त्री असा होतो. समुद्र, अर्णव, पयोधी, जलदी, अर्क. अर्क, अर्क हे सूर्याचा समान शब्द आहे. त्यानंतर राजा, मृगेंद्र, भूपती, लोकपाल, नरेश. तर पहा भूपती. तर पहा इथे मृगेंद्र येणार आहे. मृगेंद्र म्हणजे काय? तर सिंह. भूपती, लोकपाल, नरेश हे राजा समान शब्द आहेत. त्यानंतर युद्ध, लढाई, विनाश, संग्राम, संघर. तर पहा